Hello everyone and my dear students of first year. Today we will solve some problems on conditional probability. Here the example is earn one has two white and three black balls. Two white and three black balls. Earn two four white and one black balls. Four white and one black balls. Earn three white and four black balls. Three white and four black balls. An urn is selected. An urn is selected at random, and a ball drawn at random. A ball drawn at random is found to be white. Is found to be white. Find the probability that urn 1 has selected. Find the probability that urn 1 was selected. तुम्ही प्रॉब्लेम नीट लिहिला आहे. हॅव यू रिटन द प्रॉब्लेम सो दॅट वी कॅन सॉल्व इट. प्रत्येक गोष्ट आधी क्लिअर करा. अर्न 1 वी टेक A1, अर्न 2 वी टेक A2 अँड अर्न 3 मीन्स वी टेक A3. करेक्ट? येतं ना लक्षात हे? ओके. नाव अर्न 1 कंटेन्स 2 white, no problem, 2 white balls. But how many balls are there total? 2 plus 3, 5. Urn 2 contains 4 white. But how many total balls are there? Again 5, 4 plus 1. Urn 3 white and 4 black. So total 7 balls are there. Correct? म्हणजे डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ बॉल्स ते आपल्याकडं क्लिअर आलं आहे. 5 आणि 7. अँड अर्न इज सिलेक्टेड ॲट रँडम. 3 अर्न आहे, त्यातून एक सिलेक्ट करायची. 1/3 प्रोबॅबिलिटी. आउट ऑफ 3 वी हॅव टू सिलेक्ट 1/3 प्रोबॅबिलिटी. बरोबर? ॲट रँडम. अँड बॉल ड्रॉन ॲट रँडम इज फाउंड टू बी व्हाईट. आपल्याला व्हाईट बॉल सिलेक्ट करायचा आहे त्या अर्नमधून. चला सॉल्व करूया. हे लिहिलं आहे सर्व. ओके. लेट अस सॉल्व द प्रॉब्लेम नाव. हियर P ऑफ A1 इज इक्वल टू P ऑफ A2. सर्वांची सारखी येईल प्रोबॅबिलिटी. इज इक्वल टू P ऑफ A3. हाऊ मच? Out of 3 urn, 1 is selected. So probability is 1/3. आता B डिफाइन करूया. B is equal to ball drawn is or was white. Ball drawn was कोणता येईल तो? white. Now you have to keep in your mind. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं प्रत्येक अर्नमध्ये किती व्हाईट बॉल्स होते. हे झालं 1/3 प्रत्येकाचं. आता बॉल ड्रॉन इज व्हाईट. मग आता A1 मधून व्हाईट बॉल ड्रॉ केला. B/A1. A1 म्हणजे फर्स्ट अर्नमधून व्हाईट बॉल ड्रॉ केला. B/A1 इज इक्वल टू हाऊ मेनी व्हाईट बॉल्स इन फर्स्ट वन? 2 व्हाईट बॉल्स. अँड हाऊ मेनी टोटल बॉल इन फर्स्ट वन? 5. सो प्रोबॅबिलिटी इज 2/5. B/A1. सिमिलर वे विल यू टेल मी B/A2. Yes, will you tell me? A2, 5 balls total and 4 white. So 4/5. P of B/A3. How many balls total? 7. And how many white balls are there? 3. So 3/7. येते एक लक्षात तिन्ही प्रोबॅबिलिटी. B/A1 2/5, B/A2 4/5, B/A3 3/7. परत एकदा सांगतो अगदी सरळ, नीट लक्षात घ्या. पहिल्या अर्नमध्ये 2 व्हाईट बॉल आहे आणि टोटल बॉल 5 आहे म्हणून प्रोबॅबिलिटी 2/5. दुसऱ्या अर्नमध्ये 4 व्हाईट बॉल आहे आणि टोटल बॉल 5 आहे म्हणून 4/5. आलं लक्षात? तिसऱ्या अर्नमध्ये 7 बॉल आहे पण 3 व्हाईट बॉल्स आहे त्यामुळे प्रोबॅबिलिटी किती आली? 3/7. आता आपल्याला काढायचं आहे. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज find the probability that urn 1 was selected. Urn 1 was selected means P of, आठवतो ना फॉर्म्युला कंपाऊंड प्रोबॅबिलिटीचा? P of, येस मी फॉर्म्युला थोडा मोठा आहे तर जरा इकडे लिहितो व्यवस्थित. प्रत्येकाने नीट लक्ष द्या. P of A1/B. व्हाईट बॉल पण कशामधून काढायचा तो? अर्न 1 बाय बेस थेरम. P of A1 into P of B/A1. Correct?
येतं ना लक्षात, डिवायडेड बाय, इथे R2 असतं तर आपण A2 घेतला असता. P ऑफ A1 इंटू P ऑफ B बाय A1 प्लस P ऑफ A2 इंटू P ऑफ B बाय A2 प्लस तर तिसरं P ऑफ A3 इंटू P ऑफ B बाय A3. लक्षात आलं? टाका सर्व व्हॅल्यू. यस, पुट ऑल व्हॅल्यूज हिअर. देअरफॉर P ऑफ A1 बाय B इज इक्वल टू P ऑफ A1 म्हणजेच 1/3 इंटू P ऑफ B बाय A1. B बाय A1 इट इज 2/5 डिवायडेड बाय 1/3 इंटू 2/5 ॲज इट इज प्लस पहिल्याचं तसंच राहील ना, प्लस A2 1/3 अँड P ऑफ B बाय A2 4/5 प्लस 1/3 आणि शेवटचं 3/7. सिम्प्लिफाय दिस. किती येतं बघा, डू बाय युअर कॅल्सी. 3/5 you may cancel or you may do the calculation. What I get? Here I get 2/15 divided by 2/15 plus 4/15 plus 1/7. Correct? येतं ना लक्षात? Is equal to 14/57. This is your answer. You just do your calculation and tell me the answer. Okay? It is 14/57. Next question is, a man is known to speak truth. A man, question नीटल्या. A man is known to speak truth 2 out of 3 times. 2 out of 3 times. A man is known to speak truth 2 out of 3 times. He throws a die and report that number obtained is a 4. Number obtained is 4. Find the probability that the number obtained is actually a 4. Number obtained is actually a 4. लिहिलंय का तुम्ही प्रोबॅबिलिटी? लिहिलंय का क्वेश्चन व्यवस्थित? अ मॅन इज नोन टू स्पीक 2 out of 3 times. हे वापरायचं आपल्याला. 2 out of 3 times means 2/3 is the probability that man will speak truth. करेक्ट. आता आपण काय करूया, ट्रूथ अँड फॉल्स आहे म्हणून T आणि F घेऊया. T बी द इव्हेंट मॅन स्पीक ट्रूथ. मॅन स्पीक ट्रूथ. So T be the event where man speak truth. So what about F? F is the event man speak false. Man speak false or wrong or lie. Man speak lie. Okay, आलं दोन्ही आहे. Now we define event A. Event A is actual probability. The number obtained is 4. Die thrown and number obtained is 4. Number obtained is 4. आले तिन्ही इव्हेंट डिफाईन केले आपण. बरं, मग व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ T? मॅन स्पीक ट्रूथ 2/3. P ऑफ F मॅन स्पीक फॉर lie 1 minus 2/3 that is 1/3. आलं लक्षात प्रत्येकाच्या? बरं, नाव P ऑफ A number obtained is 4. P of A when man speak truth. Number obtained actually 4. कधी? जर तो माणूस खरं बोलत असेल तर. Number obtained 4 when man speak truth is equal to 1/6 probability. Because a die is there, a die has 6 outcomes, 1, 2, 3, 4, 5, 6, and out of that 1 we have to select 4. That is 1/6 probability.
Similar way, number obtained is 4 when man speak lie. देन ऑल्सो तो ट्रूथ नसेल का बोलत तरी सुद्धा प्रोबॅबिलिटी किती येणार आहे 1/6. कारण सॉरी ट्रूथ 1 मायनस 1/6. 1 मायनस 1/6 बिकॉज ट्रूथची जर 1/6 आहे तर फॉल्सची किती येईल 1 मायनस 1/6 दॅट इज 5/6. फॉर फॉल्स 5/6 1 मायनस 1/6. हे कळालं ना. बरं नाव यूज अवर थेरम. P of T by A means man speak truth and we get number 4. Then actually 4 we get is equal to P of T into P of T by A by T divided by P of T into P of A by T plus P of F into P of A by F. So put the value P of T 2/3. Then 1/6 is the probability for truth. Then 2/3 1/6 as it is plus false 1/3 is the probability and 5/6 is the probability, and if you simplify this you will get 2 divided by 3 into 6 3 into 6 get cancelled 2 divided by 2 plus 5 that is 2/7. So your answer is 2/7. Understood everybody? We stop here. Or do we take one more problem? Take one more problem. A coin is tossed 3 times, 2 head and 1 tail falls. Coin is tossed 3 times, 2 head and 1 tail falls. What is the probability that first toss was head? No need to use anything here. Our conditional probability. Use our simple probability. Coin is tossed 3 times. What are the events? H, 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 T, H, T, H, T, T, H, T, H, 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 T, H, T, T, H, and all T, T, T. These are the outputs. So how many outputs are there? 8. 8 outputs. What is there? What is the probability that first toss was head? I want first toss head. Here, for the first toss head, I get 4 outcomes. 4 outcomes are there where I get 4 first toss head. But see here, 2 heads and 1 tail. 2 heads and 1 tail actually fixed. 2 heads and 1 tail. First 2 are head. First 2 are head. This one. Second one, yes, only 2. Only 2 are there that are first 2 heads, right? And 2 head and 1 tail. What is the chances here? 2 head and 1 tail. 2 head and 1 tail, this one, 2 and 1 more, 2 head and 1 tail, this one. So total outcomes are 3. Out of that, I want first toss was head. So here, if I write here H, H, T, correct? H, T, H, and last one T, H, H. So these are the outcomes. How many outcomes here? 3. And first one was head. It is 2. Therefore, your answer is 2/3. No need to use anything conditional or whatever it may be. Simple probability. We can solve the problem. Okay. Thanks for watching.